कुरुंदवाड परिसरात विठू नामाचा गजर आषाढी एकादशी भक्तिमय वातावरणात साजरी। विविध मंदिरांमध्ये महापूजा, काकड आरती आणि महाप्रसादाचं आयोजन। शालेय विद्यार्थ्यांची दिंडी ठरली विशेष आकर्षण। जय जय रामकृष्ण हरी आणि विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठलच्या अखंड गजरात कुरुंदवाड शहर व परिसर शनिवारी भक्तिरसात न्हाऊन निघाला। पहाटेपासूनच विविध विठ्ठल मंदिरांमध्ये काकड आरती, महापूजा, हरिनाम सप्ताह, दिंडी, भजन कीर्तन आणि महाप्रसादाच्या कार्यक्रमांनी आषाढी एकादशी अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली। शहरातील माळभाग, हरिमंदिर, माळी गल्ली, चर्मकार समाज, यल्लम्मा देवालय आणि गोंधळी गल्लीतील विठ्ठल मंदिरांमध्ये पहाटे मान्यवरांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची काकड आरती, दुग्धाभिषेक व जलाभिषेक करण्यात आला। यल्लम्मा देवालय विठ्ठल मंदिरात श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला नयनरम्य पुष्पहार आणि तुळशीहारांनी सजवण्यात आले होते। या ठिकाणी भाविकांसाठी 100 किलो खिचडी, फळे व राजगिरा लाडू अशा महाप्रसादाचं वाटप करण्यात आले। या प्रसंगी राजेंद्र देवकाते, विठ्ठल पोवार, सचिन अडसूळ, राजेंद्र घारे, तानाजी गोंधळी यांच्यासह कोरवी, बागडी व गोंधळी समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शहरातील एसपी हायस्कूल व चंद्रकला बालक विद्यालय मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातून भव्य वारकरी दिंडी काढण्यात आली। टाळ मृदंगाचा गजर, हातात भगव्या पताका आणि विठुरायाची पालखी घेऊन निघालेल्या या दिंडीत विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम यांची वेशभूषा परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले। या दिंडीचं संयोजन मुख्याध्यापिका कांचनमाला बाबर, अपर्णा बिडकर, विद्यासागर उळागड्डी, अनिल पांडव, दत्तात्रय कुरुंदवाडे व अनिता भोई यांनी केले होते। दिंडीचे विठ्ठल मंदिरात आगमन झाल्यानंतर तिथं महाआरती करण्यात आली। मंदिर परिसरात महिलांनी पारंपरिक फुगड्यांचा फेर धरत विठ्ठल नामाचा जयघोष केला। पारंपरिक संस्कृती आणि वारकरी संप्रदायाचा हा वैष्णवांचा सोहळा अनुभवण्यासाठी भाविकांनी संपूर्ण शहरात मोठी गर्दी केली होती। आमच्या प्रतिनिधींचा पाहत रहा CK24 न्यूज।